मौजा गुमगाव येथील हा शिवार आहे। हा जो रोड पुढे गेला हा पुढे समृद्धी हायवेला मिळतो जो गुमगावकडे जातो। इथून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर समृद्धी हायवे आहे आणि हा पुढे जो रोड जातो तिकडे देवडी म्हणजे गुमगाव देवडी या रोडवरती हे समोरचं एक लाडगाव रिटेगाव म्हणून आहे। तर या रोडच्या मधून एक ही जी पांधन चालली ही शिव पांधन आहे। म्हणजे या ठिकाणी गुमगाव मौजा हा इकडे लाडगाव मौजा आणि पाठीमागून जी एक शिव आहे ही गोदनीची आहे। अशा 3 शिवला जॉईन करणारी ही एक पांधन आहे जे गेल्या कित्येक वर्षापासून खितपत होती। त्या बांधणीला आज बांधण्यासाठी म्हणून तिला पक्की करण्यासाठी म्हणून JCB वर्क सुरू आहे। तर या बांधणीचं उद्घाटन आज इथे माननीय श्री माजी जिल्हा परिषद सदस्य श्री धनराजी अष्टनकर आणि शिवारातील अनेक कास्तकार या ठिकाणी उपस्थित आहे। काय म्हणता राजीभाऊ, या काय चालू आहे इथे? उद्घाटन चालू आहे। हे पांधन कधी होत नव्हती पण काकाजी द्यायच्या याच्यातून हे पांधन होण्यात आली। सर्व लोकांचे सहभाग असल्या कारणानं हे पांधणीचं उद्घाटन आज आहे। दिनांक 11/3/2025 ला उद्घाटन आहे आणि सर्वांचे सहमत आहे। आणि ह्या पांधणीपासून एवढा काही त्रास होत होता लोकांना का पायदळ चालू नव्हते शकत। व्यवस्था बैल बंडीचं वेगळंच राहिला तो प्रकार। तसे काकाजी आहे धनराजी काकाजी द्यायच्या याच्यातून सर्व काही व्यवस्थित होऊन राहिलं। अच्छा, अजून कोणाचा इथून समोर शेती कोणाची आहे पुढे तुमची आहे का? स्वप्नील भाऊ सांगा। माझी समोर आहे। हा हा, मी धनराजी अष्टनकर यांचं अभिनंदन करतो। त्यांनी पुढाकार करून उद्घाटन आमची पांधन सुरू केली त्याच्याबद्दल धन्यवाद। किती किलोमीटरची बांधण आहे सुनील भाऊ? हे 1.5 किलोमीटरची बांधण आहे। हा हा, आणि आमची लाडगावची जे बांधण झालेली आहे आता समोरच्या तिकडून जाणार सामोरची लाडगाव ते मेनखात याच्यापर्यंत माननीय श्री समीर भाऊ मेघे यांना आम्ही निवेदन दिलं। त्यांनी आमचं निवेदन ऐकून आमची मागणी पूर्ण केली। त्याच्या पाठोपाठ माजी जिल्हा परिषद सदस्य श्री धनराज भाऊ अष्टनकर यांनी आम्हाला पाठपुरवठा करून आमची ते बांधण करून दिली। त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। धन्यवाद। आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। धन्यवाद। अजून कोणाला काय सांगायचं? काकाजी, ही बांधण आपण कशा प्रकारे करून राहिलो, कोणत्या फंडातून करून राहिलो आणि किती किलोमीटरची आहे, याचं बांधकाम कधी कंप्लीट होणार आहे? शेतकरी माणूस म्हणून शेतीची या पांधन रस्त्याची मला पूर्ण कल्पना आहे। अनेक विविध पांधन रस्त्याचे लोक माझ्याकडे येतात। मी अगोदर एक धानली मौजात एक पांधन केली अरुण देवतळी ते वसंता आस्कर, कारण तिकडे माझी सुद्धा शेती आहे, मला कल्पना आहे। कारण पांधन असल्याशिवाय पांधन रस्ता झाल्याशिवाय शेतकरी कुठेतरी सुजलाम सुफलाम होऊ शकत नाही, आपला माल विक्रीस नेऊ शकत नाही आणि मजुरी नेऊ शकत नाही। एवढी अडचण शेतकऱ्याची असते। ते पांधन केल्यावर एका पाठून एक लोकांचा फ्लो वाढला, मला हे करून द्या, तुम्ही तिकडली केली आम्ही इकडली केली। आताही बऱ्याचशा पाण्याचा प्रश्न शिल्लक आहे, परंतु मग मी दुसऱ्यांदा मौजा मेनखात ती पांधन केली। पांधन केल्यावर आपण खरोखर शेतकऱ्याचं मी अभिनंदन करतो। त्या भागातल्या शेतकऱ्यानं कुठेही आपल्याला त्रास दिला नाही। आपण जेवढा पाहिजे म्हणलं तेवढा रस्ता करून देण्याचं काम केलं। किमान तो 30 फूट रुंद रस्ता आपण केला मेनखात। आणि मेनखात मागे राहिले आणि मेनखात झाल्यावर लाडगावच्या लोकांनी ते प्रश्न उपस्थित केला। आपण लाडगावचे लोक म्हणजे आता सुनील भाऊ माडे बोलले त्यांची सुद्धा पांधन आपण पूर्ण केली। नंतर हे लोक आपल्याकडे लागले। आम्ही आमदार साहेबांकडे परवाच्या दिवशी गेलो होतो। आमदार साहेबांनी थोड्याशा आपल्या व्यथा व्यक्त केल्या तर सध्या पांधन रस्त्याचे कामं कशी करावं आपण चिंता आहे। तर मी सांगितलं साहेब तुम्ही फक्त हो म्हणा, आम्ही पालन करतो। आणि मग मी खरोखर या JCB ज्यांचा आहे ह्या ठेकेदार जो आहे त्याचं सुद्धा अभिनंदन करतो तर आमच्या शब्दाला मान देऊन ही बांधण सुरू करण्याचं काम आम्ही केलं। याच्यात असा एकमेकास सहाय्य करू अवघे धरून सुपलतो, एकमेकास सहाय्य करू अवघे धरून सुपलतो, ही भूमिका बाळगल्याशिवाय कुठेतरी विकास होत नाही। आणि म्हणून ही बांधण आम्ही अंगावर घालून, मला वाटतं या भागातले हे लोक होते आमच्यासोबत, आमदार साहेबांना मान्य केलं की आता पैसे नाही आपण बांधून करू शकत नाही, माझ्या 3 कोटी रुपयाच्या पाणी
फिक्स झाल्यावर मी करू शकत नाही. मी सांगितलं साहेब शेतकऱ्याची भावना मी समजू शकतो, काही काही शेतकरी अजूनही इतके वाईट आहे का एखादी, मला त्याचा अनुभव आहे, बाजारात मार्केटात माल घेऊन जर गेलो, एखाद्या दलालानं 100 रुपयानं कमी माल विकला त्याला काही बोलत नाही, पण त्याची झाडझूड करताना एखाद्या बाईने 1 किलो माल काढला तर तो दलालाची वरद काढल्याशिवाय सोडत नाही. ही भूमिका कास्तकारी मला माहिती आहे. आणि अशा काही ठिकाणी पाणी फेल झाल्या का शेतकऱ्याच्या शेतात जात असलं का कबूल नाही करायचे, आणि त्याच्या सुवर्ण संधीचा फायदा मी घेतला का ज्या ज्या पाणी सक्सेस झाल्या त्या पाणी आपल्या शेतकऱ्याला समजवून आणि आमच्या शेतकऱ्याची समज भरून त्या पाणी 2 पाणी मी पूर्ण केल्या. ही सुद्धा पानं आमच्या या भागातले शेतकरी चांगले आहे. मी राजकारणाचा पार्टीचं घेणार नाही, पण मला असं वाटतं मी जेव्हा या पाणीच्या सुरुवातीपासून एंड पर्यंत मी पैदल जेव्हा गेलो, सगळ्या शेतकऱ्याच्या भावना मी जाणून घेतल्या का पाणीची आवश्यक गरज आहे आणि पाणीसाठी रस्ता देण्यासाठी सर्व शेतकरी तयार आहे. तर पांधन करणं ही सुद्धा आपलं काम आहे, आपण आधी कर्तव्य समजतो. आणि मी काही तसं असे उपकार केले म्हणत नाही, पण जिवाळ्यानं हे पालन करण्याचं काम आपण करू. यानंतर सुद्धा बरेचसे लोक, मला वाटतं इथं धांडीच्या 1-2 लोकांनी आपल्या पाणीच्या व्यथा मांडल्या, मला वाटतं कांडीच्या काही लोकांनी व्यथा मांडल्या, पण नक्कीच आपण त्या पांढर रस्ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण विकास हा पाणीमुळे होऊ शकते, शेतकऱ्याचा विकास पांढर रस्त्यामुळेच होऊ शकते. आणि म्हणून ही एक प्रकारची क्रांती करण्याचं काम आपण नक्की करणार आहे. प्रमोद भाऊ, पुढे हे जर पांधन झाली तर जवळपास किती शेतकऱ्यांना याचा फायदा होईल? 25-30 शेतकऱ्यांना. 30 शेतकऱ्यांना पूर्ण फायदा होईल याचा. इथून जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम होता नाही? चला, धन्यवाद. लाडगाव शिवारामधील एक मोठे कास्तकार म्हणून दिनेशजी पाटील या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यांचं थोडंसं 2 शब्दामध्ये काकाजीला जे धन्यवाद किंवा निवेदन दोन्ही गोष्टी सादर करणार आहे. काय म्हणता पाटील साहेब, काय प्रतिक्रिया आपली? काही नाही, हे पालन होणं आवश्यक होती. कारण की इकडे लाडगाव येते, इकडे गुमगाव येते, इकडे मेनखात येते, बोधनी येते, अशी 3 याच्यावर जोडणारी पांधन आहे हे. त्या पाणीबद्दल खूप प्रयत्न केले आम्ही लोकांना, पण आमच्या कामाला काही यश आलं नाही. अगदी माजी जिल्हा परिषद सदस्य धनराजी आचलकर याच्या प्रयत्नाला यश आलं आहे. त्याचे आम्ही लाडगाववासीचे खूप धन्यवाद करतो. अशाच विकास कामासाठी तुम्ही नेहमी सोबत राहा. धन्यवाद.